उसमें साफ हो नहीं रहा, उसमें सब कीड़े बीड़े सब पड़ा है। क्या करें, लाइट भी है नहीं, पानी भी नहीं है, क्या करें। 6-7 महीना हो गया चालू। 2 माणसं येतात सकाळी, पण परत नंतर कोण दिसतच नाही इकडे। त्याच्यामध्ये जायला रात्रीचे कसे जाणार सांगा। नाही लाईट नाही काय आहे तिथे, नाही पाणी नाही। सापाची आणि वाघाची भीती आहे रात्रीची। बिबट्या धावत आणि लगेच वाघाला याला कुत्र्याला पकडलं आणि घेऊन गेले। बाथरूमचाच त्रास होते या जायचं। मीरा भाईंदर शहर जे मुंबईच्या हद्दीपासूनच जवळ आहे आणि मीरा भाईंदर शहराला इथे स्थानिक मंत्री आणि आमदार यांनी मीरा भाईंदर शहराला मुंबईचं वातावरण स्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केले। या मीरा भाईंदर शहर एक भवनांचं शहर म्हणून ओळखलं। इथे मराठे भवन, आगरी भवन असे कोट्यावधी रुपयाचा खर्च करून या शहराला भवनांचं शहर अशी ओळख करण्यात आली। परंतु या शहरामध्ये जे आदिवासी पाडे आहेत, दुर्मिळ आदिवासी पाडे आहेत, त्या पाड्यांमध्ये मूलभूत गरजा त्यांना मिळत नाही आहेत। आम्ही आता आलो आहोत सुळीचा भाट, हा एक आदिवासी पाडा आहे। या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला निदर्शनास आलं की या ठिकाणी एक शौचालयाचं काम चालू आहे। हा शौचालय नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा शौचालय चांगला होता, पहिला जो बांधलेला होता तो अतिशय चांगला होता, त्यात फक्त रिपेअरिंग करण्याची गरज होती। परंतु महानगरपालिकेला निधी भेटला आणि त्यांना कुठेतरी त्यात टक्केवारी दिसून आली, तर त्यांनी हा जो शौचालय आहे तो त्याची रिपेअरिंग न करता पुन्हा तो तोडला आणि नवीन बांधकामासाठी त्यांनी 30 ते 40 कोटीचा निधी वापरला आहे। तर इथे ह्या नागरिकांकडनं समस्या मिळत आहेत की हा जो शौचालयाचं काम चालू आहे 6 ते 7 महिन्यापासून काम चालू आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पूर्ण जे पाड्यामध्ये जेवढी पण घरं आहेत त्यांच्यासाठी ह्या शौचालयाच्या बदल्यात इकडे फक्त 2च शौचालय महानगरपालिकेने इथे बांधून दिले आहेत। एक आहे पुरुषांसाठी आणि एक स्त्रियांसाठी। ना त्या शौचालयामध्ये लाईटची सुविधा आहे, ना पाण्याची सुविधा आहे। तर या ठिकाणचे स्थानिक नागरिक ह्याचा कसा वापर करतील, हा विचार आपले महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, बांधकाम विभागाचे, यांनी विचार केला पाहिजे। बांधकाम विभागाला किती तक्रार करा, परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात। ठेकेदारावरती कोणतीही कारवाई। त्याचप्रमाणे ज्यांना निवडणूक लढायची आहे ते आपल्या तिकीटसाठी भांडत आहेत, परंतु त्यांच्या शहरात जे मूलभूत गरजासाठी वंचित आहेत तिकडे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष आहे। मोठमोठे आश्वासने दिले जातात, आम्ही हे आणू ते करू, परंतु ह्या शहरात जे मूलभूत गरजा आहेत, इथे या आदिवासी पाड्यात त्यांना पाण्याची सुविधा नाही आहे, इथे शौचालयाची देखील सुविधा नाही, नॉर्मल गोष्टी आहेत, ते सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर महानगर स्थानिक नागरिक स्वतः ते सांगत आहेत। बाथरूम कुठे जंगलात बांधून ठेवलेले आहे, एकच आहे, जो एक लेडीज आणि 2 बांधलेले आहे आणि एवढा मोठा पाडा आहे पूर्ण। तर इथं बघा, इथं कामावरती आहे कोण आता, हे बाथरूम आहे। तर 2 माणसं येतात सकाळी, पण परत नंतर कोण दिसतच नाही इकडे। आता 6 महिने झाले तोडून आणि या लोकांनी पावसामध्ये तोडलाय बाथरूम आणि आता याला समजा ना एवढं ते लोकांनी 6 महिन्यामध्ये बनवलं पाहिजे होतं, अजून काय कामच नाही ते। भरपूर भीती आहे माणसांना, म्हणजे कशी वाघ वगैरे रात्री येतात इकडे, कोणाच्या म्हणजे 1-2 म्हणजे आहेत थोडेफार बाथरूम, जास्त आहेत नाही, 10-12 पण नाही असलं कोणाच्या घरात ज्यांना ऐकत ते सरकारने दिलेले आहेत म्हणजे बाथरूम असे बनवून ना। बाकीचे असे दुसरे ज्यांचे नाही आहेत त्यांना नाही, म्हणजे कोणाला भेटलेत कोणाला नाही भेटलेले आहेत, तर सगळ्यांना इकडंच यायला लागते। आणि बघा पाडा कुठे आहे आणि बाथरूम कुठे आहे आणि ते बनवून ना तोडून ना टाकलेले आहे। आता त्याच्यामध्ये जायला रात्रीचे कसे जाणार सांगा। नाही लाईट आहे, नाही काय आहे तिकडे, नाही पाणी आहे आणि हे बनवायला लागते हे पण अर्धवट, त्यांची कामच नाही होत। रात्रीच्या वेळी तुम्हाला काय भीती आहे तिथे गेल्यावर? सापाची आणि वाघाची भीती आहे रात्रीच्या इथं। ते वाघ पण येतात। अच्छा, आता कुत्र्यांना बघा 2-3 कुत्र्यांना नेले इथून। आणि कधीची गोष्ट आहे? मोठे आता नेमका वाघ येतो की बिबट्या येतो? बिबट्या येतो, बिबट्या येतो का? आमच्या दाराजवळच नेला पकडून। आम्ही बसताना आम्ही अशा दाराजवळ बसलेलो, माझी आई आणि मी, माझा पोरगा, आम्ही 3 जण आई बसलेली आणि पोरगा बसलेला आणि मी दरवाजाजवळ उभी होती, तेवढ्यात आला बिबट्या धावत आणि लगेच वाघाला याला कुत्र्याला पकडलं आणि घेऊन गेला। कधीची गोष्ट आहे? म्हणजे पकडला तेवढ्याच आम्ही हडहड केला तो पळून गेला।
अच्छा. बघा कशी आमची हालत आहे करून ना इकडे रोज येते, असं नाही कुत्र्यावर येते. म्हणजे बिबट्या येऊन तुमच्या पाड्यामध्ये फिरतो पूर्ण? फिरतो. किती वाजता येतो रोज संध्याकाळी? नाहीतरी 10 वाजता 10-10:30ला असा उतरतो. अच्छा, हा म्हणजे 10 नंतर तुम्ही कोणी बाहेर निघत नसाल? बाहेर निघतो तशीच. आता काय आम्हाला सवय पडलेली तर भीतीने, तर भीती तर वाटतंय मनाला, पण असं फिरायला लागणारच आहे ना. कोण कामावर गेलेले असलं तर मुलांना घ्यायला जायला लागतंय बॅटरी घेऊन. या लाईटी लावलेल्या त्या लाईटी पण चालत नाही सूर्योज्या. ते पण माणूस गेलं ना ते घाबरायला वाटतंय. असं गेलं ना तिथं तेव्हा चालू होतीला, आणि लांब असलं तर असं वाटतं का काय आलं का काय, असं भीतीने एकदम धसका बसते आमच्या जीवाला. कारण की लाईट त्याच्या पुढे गेला का चालू होतंय आणि मागे असलं का चालू नाही. माणसाला धसका लागतंयच ना. बघितलं ना तुम्ही किती तिकडनं याला फिरतो मग. कारण की आम्ही भीतीला निघत नाही बाहेर. कुत्री भुकायला लागले तर आम्ही दरवाजे लावून घेतो, मुलांना बाहेर नाही काढत. मुलांना सांगतो आतमध्येच राहा तुम्ही. म्हणजे बिबट्या आल्यावर कुत्रे भुंकतात? हा, कुत्रे भुकतात का माहिती पडते आपल्याला, जास्त भुकायला लागले ना का माहिती पडते. अच्छा, इथे शौचालयाचं काम सुरू आहे. किती महिने झालं काम सुरू होऊन? आता पावसाळ्याच्या पहिलाच ठेवलेलं आहे ना ते. हा. पावसाळ्याच्या पहिलाच ते ठेवलेलं. झाले 6 महिने झाले याला. आणि बघा महिलांना काय त्रास होतोय? कारण की आता बाथरूमचं काम सुरू आहे, शौचालयाचं काम सुरू आहे, आणि 2 शौचालय फक्त ठेवण्यात आली आहे. तुमच्या पाड्यामध्ये घरं किती, आणि त्या घरांच्या मोबदल्यात तुम्हाला 2 फक्त शौचालय दिले, एक महिलासाठी एक पुरुषासाठी. तर मग एवढ्या सर्व पाड्यामधल्या महिला कशा काय तिथे काय ऍडजस्ट करतात. भागवतात? कोणी जंगलात जातात, तर कोणी त्याच्यामध्ये घाई असले तर जाणारच ना. कोणाला कामाला जायची घाई असते, कोणाच्या पोटात दुखते काय करणार, तर ते जाणारच ना जंगलामध्ये. मग आता जंगल आहे फक्त, आजूबाजूला किती जंगल आहे. मग शेवटी तर पर्याय तोच राहिला ना जंगलामध्ये जायचा. जंगलामध्ये जातात. मग कोणी थांबणारे थांबतात, ज्यांना थांबता येते ते थांबतात, नाही तर मग जातात जंगलामध्ये. असं आहे. आजूबाजूला जाऊन बघायला एवढी घाण आहे ना, पाय ठेवायला जागा नाही. पुरुषे जातात, पोरं जातात, लेडीज जातात, काय करणार. आहेच नाही ना दुसरं जायत. हे आहे आमच्याकडे. आता हे इथं जंगल पडलेलं आहे, जंगलामध्ये जातात. भीती असे नसली तरी पण आपल्याला जाणं तर भागच आहे. असं आहे ना. आता तेच आम्हाला आमचा एक एवढा आहे माणूस का काम ते करतोय लवकर वाटतं काम फक्त तिथं. करून. फक्त एक माणूस तिथं काम करतोय एवढा मोठा काम आहे. आणि कसं होणार ते काम? या पावसाळ्याच्या अगोदर तरी झालं पाहिजे की नाही? आता पावसात तर आम्हाला तकलीफच आहे. म्हणजे अगोदर जो शौचालय होता त्या तुमच्या पाड्यासाठी तो योग्य ठीकठाक होता? तरी या लोकांनी तोडला. शौचालय होता, चांगला होता, तरी या लोकांनी तोडला ते. आम्ही फक्त सांगितलेलं दुरुस्ती करून द्या आम्हाला. टाकी फुटलेली होती ना, भरलेली टाकी आहे, तर साफ करून द्या. ते तोडून टाकलं. चला तोडलं तर ते पण आम्ही आमच्यासाठीच चांगलं केलं, पण लवकर काम चालू करा ना त्याचं. आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही लवकर करा, कारण की आमची पण तकलीफ समजा तुम्ही. आमच्या इकडे म्हणजे काय भीतीवाणी, आम्हाला भीती वाटते ना फिरायला. दिवसात माणूस कुठेतरी जाणार, पण रात्रीची भरपूर भीती आहे. बाथरूम में साफ हो नहीं रहे, उसमें सब कीड़े सब पड़ा है. क्या करो, लाइट भी है नहीं, पानी भी नहीं है. क्या करो, 6-7 महीना हो गया चालू. अभी तो करना चाहिए ना उसको. 1 आदमी 2 आदमी लगेगा करने के लिए, किधर से होगा. तभी हम लोग बोल के तभी लाया 2 डिब्बा. हम लोग चिल्ला के, नहीं तो बोलता अभी हो जाएगा 2 महीने में हो जाएगा, 2 महीने में हो जाएगा. बारिश बहुत में बोलता उधर जाने का लंबे जंगल में कैसे जाएगा, डर लगता है. बाथरूमचाच त्रास होते या जायचा. आणि कामाला काय माणसं येत नाही. आम्ही तर सांगतो काम करा, बाथरूमचा लवकर चालू करा, पण चालू करत नाही लवकर. येतात आणि बघतात काय थोडंसं केलं काम, चालले. अर्धा दिवसाने येतील, कधी पूर्ण दिवस जाते त्यांचा. आणि भराव करतात ना जातात. पाणी पण नाही मारत व्यवस्थित. बघा आता पाणी पण काम चालू आहे. 2 आहेत आता कामाला. कोण माणसं लावली तर एक माणूस राहिला तर पाणी बिनी मारेल ना तिथे. आणि ते सांगतो कोणतरी राहा इथे, देखरेख करा, पाणी मारा जरा, काय नाही.